नमस्कार, मी मनीषा. आपल्या सर्वांचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि सकाळची मी सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि श्रीला डबा भरून देते, कारण त्याची आज परीक्षा आहे शिष्यवृत्तीची. तर त्याला कोणतीही भाजी आवडत नाही, कोणतीही पालेभाजी असेल ना तर नको असते त्याला. तर आणि मी केली होती मेथीची भाजी, तर ती त्याला नको होती. तर मला म्हणाला की तूप साखर लावून दे. आणि मी घरामध्ये जॅम सॉस असं काहीच ठेवलेलं नाही आहे, कारण मग असेल ना तर मग सारखं मग तेच मागतात आणि मग भाजीची वगैरे सवय लागतच नाही. प्रेमनं सुद्धा आधी सॉस जॅम सारखं मागत होतं, लहान होतं तेव्हा. मग त्यावेळेला सॉस आणि जॅमच्या बाटल्या आणायचे. मग त्यावेळेला त्याला भाजी अजिबातच खायला बघायचं नाही. मग नंतर मी पूर्ण बंद केलं आणायचं, कारण मग बंद केल्यामुळे त्याला भाजीची सवय लागली प्रेमला आणि तो भाज्या खातो आता बऱ्यापैकी. पण श्री अजून भाजी खात नाही, त्यामुळे मी अजिबातच सॉस आणि जॅम आणतच नाही. जर लागेल तेव्हा मग थोडंसं छोटं लहान पाऊचमध्ये आणते तात्पुरतं. आणि मग असं मग कधीतरी भाजी वगैरे नको असेल तर मग तूप साखर लावून देते. आणि आत्तासुद्धा मी व्हॉईस ओव्हर करत असताना सांगते आहे की त्याला कुठली पालेभाजी आवडत नाही, तर मुद्दाम आवाज करतो आहे, सांगू देत नाही आहे. तर आता याचा डबा भरला आहे आणि आता तो म्हणजे 10 वाजता निघायचा आहे, 10 वाजता. चला, आता श्री गेला शाळेला, त्याचा तर डबा करून दिला, कारण आज रविवार आहे आणि लेट उठणं होतं थोडं संडेचं. आणि त्याच्यामुळे मग थोडं माझं केस पण वॉश करायचे होते, ऑइलिंग पण करायचं होतं केसांना, आणि त्यामुळे मग त्याचा डबा करायला वेळ लागला, त्यामुळे त्याचा डबा करून दिला आणि मग आता केसांना ऑइलिंग करायला बसलेले आहे. तर खूप जास्त केस गळायला लागले आहेत आणि दरवेळेला जेव्हा वॉश करते किंवा केस विंचत त्यावेळेस असे भरपूरशा हातामध्ये केस येतात. आणि मी सारखं सर्च करत असते स्किनशी रिलेटेड, हेअरशी रिलेटेड. तर मला असं सर्च करताना मिळालं की जे आपलं एरंड तेल आहे, म्हणजे कॅस्टर ऑइल जे आहे ना, त्याच्यामुळे केसांची ग्रोथसुद्धा छान होते आणि आपला हेअरफॉलसुद्धा कमी होतो, बऱ्यापैकी थांबतो. तर मी आता 1-2-3 महिने झाले मी तेल आणलं होतं, हे एरंड तेल, आणि ते मी आता यूज करते आठवड्यातून एकदा. कारण आठवड्यातून 2 वेळा मी माझं केस वॉश करणं होतं, कारण माझ्या केसामध्ये भरपूर असा कोंडा आहे. आणि कोंडा असला की आठवड्यातून एकदा केस धुवायला लागले ना की कोंडा भरपूर होतो केसामध्ये, साठतो भरपूर केसामध्ये. त्यामुळे मग आठवड्यातून 2 वेळा मी केस वॉश करते. आठवड्यातून एकदा मग तेल असं ऑइलिंग करते आणि मग दुसऱ्या वेळेला काय करते की काहीतरी मास्क वगैरे असं काहीतरी करून लावत असते. थोडंसं कॅस्टर ऑइल घेतलं आणि खोबरेल तेल घेतलं, दोन्ही मिक्स केलं आणि थोडंसं कोमट करून घेतलं. कारण कॅस्टर ऑइल आहे ना, तर ते फक्त लावता येत नाही, कारण ते खूप चिकट असतं, दाट असतं. त्यामुळे त्यामध्ये खोबरेल तेल ॲड करावं लागतं आणि दोन्ही मिक्स करून कोमट करून लावते. जेणेकरून कोमट केल्यामुळे काय होतं की छान आपल्या केसांच्या मुळाशी जातं. आणि आधी केसांना तेल लावून घेतलं म्हणजे बाकीची कामं आवरेपर्यंत छान असं केसांच्या मुळाशी मुरतं. 1 तासभर जरी तेल छान केसांना ठेवलं लावून, तर बऱ्यापैकी आपल्या स्कॅल्पमध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्यानंतर आमच्या इथे एक स्वामी समर्थांचा मठ आहे. तर तिथे स्वामी समर्थांच्या प्रगट दिनादिवशीपासून सप्ताह सुरू झालेला आहे. रामनवमीपर्यंत सप्ताह सुरू असतो हा. आणि आज प्रसाद होता स्वामींचा, तर तिथे आम्ही आज गेलो होतो प्रसादासाठी आणि स्वामींनी दर्शनासाठी सुद्धा. मठातून आलो आणि त्यानंतर मग श्रीची शाळा 3ला सुटणार होती आणि मग डायरेक्ट आम्हाला सोडलं, म्हणजे आम्ही घरी आलो आणि हे मग श्रीला आणायला गेले शाळेमध्ये. आणि त्यानंतर मग आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, एका इंटरव्ह्यू जायचं होतं मला, तर मग तिकडे गेलो होतो आम्ही. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर एक पार्सल मला ओपन करायचं होतं, जे सकाळी आलं होतं मिशोवरून. आणि हे पार्सल माझ्या फ्रेंडने मला पाठवलं होतं, साडी पाठवली होती मला. आणि आता सध्या जी ट्रेंडिंगमध्ये साडी आहे जिमी चू, तर त्यामध्येच ही साडी आहे जिमी चूमध्ये. आणि खूप छान आहे, सुंदर आहे आणि जसा फोटोमध्ये दिसली होती तशीच सेम आहे. आणि साडीला शायनिंगसुद्धा खूप छान आहे आणि मस्त आहे साडी, खूप आवडली मला. आणि कलरसुद्धा याचा खूप छान आहे, असा कलर माझ्याकडे नव्हता. तर दिवसभर नुसता बाहेर आजचा दिवस गेला पूर्ण आणि मग साडी मला ओपन करायला वेळ नव्हता मिळाला दिवसभर, त्यामुळे तशीच ठेवून दिली होती सकाळी आल्यावर. आणि आता संध्याकाळी म्हटलं की आता ओपन करून बघूया.
साडी खरंच खूप छान आहे, हलकी आहे आणि फॅब्रिक याचं जे आहे ते ऑर्गेन्झामध्ये फॅब्रिक आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते. शायनिंग जी आहे त्याच्यामुळे साडी खूप छान दिसते आणि साडीची लेस आहे ना तर तीसुद्धा खूप छान आहे. मध्ये टिकली वर्क आहे म्हणजे मध्ये असं बारीक बारीक टिकल्या चिटकवलेल्या आहे साडीला आणि खरंच खूप छान आहे साडी दिसायलासुद्धा. रात्री जेवण झालं आणि मग आईस्क्रीम आणलं होतं कारण मुलांची तब्येत बिघडल्यापासून आईस्क्रीम नव्हतं आणलं. ताप, सर्दी, खोकला हे सगळं चालू होतं त्यामुळे मग आईस्क्रीम नव्हतं आणलं आणि मुलांना आईस्क्रीम खूप आवडतं त्यामुळे मग आईस्क्रीम घेऊन आले होते. तर असा होता आजचा एक छोटासा व्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.